रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या फार्मसीच्या 6 लॅब सील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने केली कारवाई. गेल्या 5 दिवसापासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नुकतंच भास्कर मोरेंवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला. शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यार्थी, पालक, पत्रकार यांच्या उपस्थितीत काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने फार्मसी लॅबला सील ठोकले आहे. त्यामुळे आता भास्कर मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली. 5 दिवसापासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे शेकडो विद्यार्थ्यांचे भास्कर मोरेंविरोधात आंदोलन सुरू आहे. मोरे हे आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास देतात याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले होते आणि जोपर्यंत विद्यापीठाची समिती येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता. डॉक्टर भास्कर मोरे विरोधात काल उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. विद्यार्थ्यांची आंदोलनाची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्यशोधन समिती जामखेडला आली होती. यामध्ये अमोल घोलप, डॉक्टर संदीप पालवे, अध्यक्ष डॉक्टर DY दामा या कमिटीच्या सदस्यांनी जामखेड येथे येत आंदोलनकर्ते, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार कमिटी तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार महेश अनारसे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या समवेत रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केली. तपासणीमध्ये अनेक गोष्टी संशयास्पद आढळल्या असे समितीचे मत आहे. कॉलेजला कायम प्राचार्य नाही, शिक्षक स्टाफ नाही, हजेरी नाही, कागदपत्रे नाही. ज्या क्लासरूममध्ये क्लास भरतो तेथे अनेक दुसरे क्लासही भरतात. कॉलेज, ग्रंथालय, लॅब, कॅन्टीन या ठिकाणी अनेक मटेरियल एक्सपायरी झालेले आढळले. सगळीकडे धूळ, जाळ्या आढळल्या. सकाळी वेगळा वर्ग, दुपारी फार्मसी, सायंकाळी वेगळा क्लास एकाच रूममध्ये भरतो. अनेक साहित्य असे आढळले ते वापरता येत नाही. सर्व कमिटी सदस्यांच्या एकमताने फार्मसी लॅबसह इतर 6 लॅबला सील करण्यात आले. आम्ही आमचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाला देणार आहोत. विद्यापीठ याबाबत निर्णय घेईल असे कमिटीने सांगितले. 2 ते 3 दिवसात विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय द्यावा. या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अन्य महाविद्यालयात प्रवेश देऊन त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडणीची जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी. कॉलेज प्रशासनाचा आणि संस्था चालकांचा हस्तक्षेप लक्षात घेता महाविद्यालयाची विद्यापीठ संलग्नता रद्द करावी. अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री अमोक कुलकर्णी यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी डॉक्टर संदीप पालवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सत्यशोधन समितीवर माननीय अमोल घोलपजी, त्याचबरोबर आमचे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य दामा सर, मी स्वतः मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर पालवे, संदीप, सकाळी आम्ही या ठिकाणी आंदोलनस्थळी भेट दिली असता त्या आंदोलनामध्ये संपूर्ण त्या विद्यार्थ्यांच्या, गावकऱ्यांच्या, वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींच्या तीव्र भावना होत्या. त्या सर्व भावना आम्ही ऐकून घेतल्या, समजावून घेतल्या. त्यांच्या ज्या डिमांड्स आमच्याकडे आलेल्या होत्या, ज्या समस्या आमच्याकडे आलेल्या होत्या, ज्यांची निवेदनं आमच्याकडे जवळजवळ 270 विद्यार्थ्यांचे सह्याचं निवेदन आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे. त्या निवेदनाच्या आधारे त्या आंदोलनकर्त्याची भूमिका, त्यांच्या तीव्र भावना ह्या जाणून घेतल्यानंतर विद्यापीठाच्या आदेशाप्रमाणे आम्ही या तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी सर आणि या तालुक्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील सर यांच्या उपस्थितीमध्ये या महाविद्यालयाला रत्नदीप फाउंडेशनचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे फार्मसी कॉलेज या कॉलेजला आम्ही भेट दिली असता आम्हाला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्याची आम्ही स्पॉट पंचनामा करून स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी केली, काही डॉक्युमेंटची मागणी केली. त्या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये आम्हाला सुरुवातीला सांगितलं गेलं की पोपळे सर या ठिकाणी इन्चार्ज प्रिन्सिपल आहेत की ज्या निवेदनावर काल तहसीलदारांना जे निवेदन दिलं त्या निवेदनावर पोपळे सरांनी सही केलेली होती. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर ते आम्हाला भेटले, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली.
त्यांनी आम्हाला लेखी दिलं की मी या ठिकाणचा ॲक्टिंग प्रिन्सिपल आहे, दुसरे प्रिन्सिपल या ठिकाणी सोडून गेलेले आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना काही डॉक्युमेंटची मागणी केली. उदाहरणार्थ या ठिकाणी शिकवत असलेला टीचिंग स्टाफ, त्या टीचिंग स्टाफच्या मास्टरची आम्हाला त्यांनी झेरॉक्स दिली. परंतु झेरॉक्स दिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण काहीतरी गैर करत आहोत, म्हणून त्यांनी त्या झेरॉक्सवर सही करण्यास नकार दिला आणि सांगितलं गेलं की मला अधिकार नाही आहे, तुम्ही मॅनेजमेंटबरोबर बोला, मॅनेजमेंटचा अधिकार आहे, मॅनेजमेंट तुम्हाला सगळी मदत करील. त्या पद्धतीने आमचा रोल ॲज अ प्रिन्सिपल म्हणून प्राचार्यांशी आहे. ज्यावेळेस आम्हाला असं वाटेल की बा संस्थाचालकाशी बोलायचं, त्यावेळेस आम्ही संस्थाचालकाशी निश्चित बोलू अशी आम्ही भूमिका घेतली. आणि नंतर या ठिकाणी या संस्थेच्या सचिव आम्हाला भेटण्यासाठी आल्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना सहकार्याची मागणी केली. सुरुवातीला ते आम्हाला सहकार्य करत नव्हते, परंतु नंतर त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि मग संपूर्ण कॉलेज, लायब्ररी, कॅन्टीन, लॅब, ग्रंथालय हे आम्हाला दाखवण्यात आलं. बरंच मटेरियल एक्सपायर झालेलं होतं. मेडिकल कॉलेजच्या मटेरियल फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून असं लक्षात आलं की बाटोचं फार्मसी कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं फार्मसी कॉलेजचे वर्ग, दोन्ही वर्ग एकत्र भरवले जातात. त्याच हॉलमध्ये म्हणजे लेक्चर हॉलमध्ये सकाळी डी फार्मसीचे वर्ग भरवले जातात. ते हॉलही पाहिले. त्याही ठिकाणी आम्हाला फार्मसी कॉलेजचे काही पुस्तकं सापडले, काही जर्नल सापडले, बाटोचे काही पुस्तकं सापडले, त्यांचे जर्नल सापडले, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे पुस्तकं सापडले, त्यांचे काही जर्नल सापडले. हे असं सगळं मिक्सिंग सापडलं आणि त्या लॅबमध्ये ठेवलेलं जे मटेरियल होतं ते पूर्णपणे डेड झालेलं आहे. आणि ते पाहिल्यानंतर त्याचा यूज होतोय असं आम्हाला कुठेही जाणवलेलं नाही. काही ठिकाणी धूळ आहे, काही ठिकाणी जाळे जळमट आहे, काही ठिकाणी गंजलेल्या साहित्य आहे. अशा अवस्थेमध्ये ती लॅब फक्त दिसण्यासाठी, दाखवण्यासाठी आहे असं आम्हाला एकंदरीत त्या ठिकाणी जाणवलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आम्ही साकल्याने विचार केला. माननीय महेश पाटील PI, या तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी सर, आमचे कमिटी मेंबर तिघांचंही असं एक मत झालं की आता या लॅबला सील केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जोपर्यंत आमच्या विद्यापीठाचा, तहसीलदार साहेबांचा, महेश पाटील साहेबांचा पुढचा आदेश येत नाही, पूर्ण चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या लॅबला सील करावं असं आम्ही निर्णय घेतला. जवळजवळ 6 रूम आहेत ना, 6 लॅब आहेत. 6 लॅबला आपण सील तहसीलदार साहेबांच्या, महेश पाटील साहेबांच्या आणि कमिटीच्या उपस्थितीत आणि या महाविद्यालयाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत आणि पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये त्या लॅबला, 6 लॅबला आज सील ठोकलेला आहे. आता हा पाहणी अहवाल विद्यापीठाला प्राथमिक अहवाल आम्ही देणार आहोत. त्या आधारे विद्यापीठ काय ॲक्शन घ्यायची ते घेणार आहे. आणि मग आम्हाला जो सेकंड रिपोर्ट करायचा आहे तो रिपोर्ट करताना आम्ही आमच्या संपूर्ण त्या रिपोर्टमध्ये या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊ. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड.